मनाने कधी हरत नाहीयेत. म्हणतात ना की मैदान में हारा इंसान फिर से जीत सकता है, लेकिन मन से हारा हुआ इंसान जिंदगी में कभी नहीं जीत सकता. असे जिंकण्याची उमेद असणारे आपले पांडुसे धर्मा पाटील यांच्या शुभ हस्ते 5000. नक्कीच पाहू शकाल त्यांचे चिरंजीव धनेश पाटील यासकडून ते आपण पारितोषिक देत आहोत. आणि ते दोन्ही बैल तर बंधू बंधू आहेत कारवे सर. आणि ही रणनीती पाहिली तर चांगली रणनीती आपण म्हणू शकतोय. म्हणजे घरचे पैसे घरातच जाणार आहेत, त्यात काही शंका नाहीये. जाऊया आपण आता मात्र मैदानाकडे. पाहू शकाल या ठिकाणी कलरफुल ड्रेसेस आणि नक्कीच माझ्या माहितीनुसार जर पाहिलं तर सलामीची जोडी आपण पाहिली तर हर्षल भुईर पाहतोय. भरपूर वर्षाच्या गॅप नंतर पुन्हा एकदा मैदानाकडे हर्षल भुईरला आपण पाहत आहोत. जबरदस्त अष्टपैलू खेळाडू हर्षल भुईरची नक्कीच आपण या ठिकाणी मागील काही सत्राचा विचार केला तर चांगली कामगिरी आपण पाहिलेली आहे. मग भुईरगाव संघासाठी असेल किंवा बंटी स्पोर्ट बोरिवली संघासाठी असेल, परंतु आज देवांग लायन्स संघाच्या माध्यमातून खेळत असताना आपण या ठिकाणी त्याला खेळताना अनुभवणार आहोत. परंतु पाहूया कशा रीतीने त्याचा खेळ असेल. पर 6 साठी सागर भुईर यासकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज हर्षल भुईरला दिलं जाणार आहे. श्रीमान संदीपजी ठाकरे विरुद्ध श्रीमान निलेशजी देसले, दोन्ही पण माजी सरपंच. अशा दोन्ही महावीरांचे दोन संघ एकमेकांच्या समोर. पहिला चेंडू पडतोय. हलक्यात आणि फक्त पुश करो खुश रहो. समजदारीचं क्रिकेट. ढकलला फक्त दिशा दिली कव्हरच्या दिशेने आणि पहिला रन इथे प्राप्त केला अगदी समजदारी पद्धतीने. बॅटिंग करणारा संघ पाहतोय आपण तो देवांग लायन्स संदीप ठाकरे संघ साहेबांचा. हो नक्कीच. आणि पहिली धाव सुद्धा जर पाहिली कार्य तर बंटी पाटीलच्या बॅटमधून किमान 3 ते 4 वर्षानंतर जी आपण पाहत आहोत. कारण 3-4 वर्षाचा त्यांनी गॅप त्याचं आपण पाहिलं, कारण काही इंजर्ड होतो आणि त्यानंतर आता मात्र पुन्हा एकदा मैदानाकडे त्याची पावलं पाहायला मिळत आहेत. चांगला ड्राईव्ह लॉंग ऑनचा फिल्डर चेंडूवरती झेपावतोय, तोपर्यंत एक धाव पाहायला मिळाली. धावसंख्या अस्थिर बिनगडी बाद 2. चांगली सुरुवात म्हणू शकतो. मग आपण जसं तुम्ही उल्लेख केला की इंजर्ड होते, जखमी होते आणि त्यांनी बऱ्याच काळानंतर पुनरागमन चांगलं केलं. एक धाव अगदी मिडलिंग करून सुरुवात केली झकास पद्धतीने या स्पर्धेची. GPLच्या नावाने स्पर्धा. हो टर्न केलाय, अगदी गुडघा टेकून चेंडूला दिशा दिली. खूप चांगली स्टाईल आहे फटक्यामध्ये. लाजबाब चौकार. स्पोर्ट कुचे संघ नक्कीच उंच भरात त्यांनी घेतली, त्यामध्ये बबलू पाटीलचं योगदान आहे. परंतु मी तर म्हणतो की आजार संप जर पाहिला तर बंटी पाटील याचा आपण नेहमीच उल्लेख करत असतो. जबरदस्त शैलीनं चेंडूला गिरकी दिली. पुन्हा एकदा चेंडू हवेत. डीप मध्ये कुठलाही फिल्डर नाहीये आणि चेंडू सरळ वाडिश मिड विकेटच्या बाहेर जात असताना 6 धाबांसाठी षटकार. लॉफ्ट केलाय डोक्यावरून कव्हरच्या आणि चेंडू गेला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एका टप्प्याने 1-2 का 4. थँक्यू योगी सर. मला असं वाटतं की 4 वर्षापूर्वी जेव्हा बंटी इंजर्ड झाला तेव्हा असं तर सांगून गेला नव्हता ना की मी पुन्हा येईन. नक्कीच. आणि पुन्हा आल्यानंतर मात्र तीच दहशत आणि तोच दरारा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो या. आणि ते सुद्धा घरच्या मैदानावरती. खरोखरच लाजवाब फटकेबाजी. 360 डिग्री फलंदाजी काय असते त्याचं प्रात्यक्ष उदाहरण देत असताना बंटी पाटील. म्हणजे नरेंद्र पण पुन्हा आला आणि देवेंद्रही पुन्हा आला आणि बंटी सुद्धा पुन्हा झाला. आज नक्कीच भरपूर काही आज पुन्हा येतील, त्यात काही शंका नाहीये. प्रत्येक षटकारासाठी 1000 बबलू पाटील कडून. एक फिल्म गाजली होती बंटी आणि बबली, आणि एक जोडी गाजली ती म्हणजे बबलू आणि बंटी. त्या बबलूचेच बंधू हे बंटी. अगदी हाहाकार माजवतात मैदानामध्ये. धावांचा सडा टाकलाय. पुन्हा एकदा सज्ज. हो हलक्या हाताने फक्त चॉप केलंय चेंडूला. फक्त डगआउट केलं होतं, खोदून काढलं.
चेंडू ड्राईव्ह झाला डीप मध्ये, 2 धावा पूर्ण होतील का? आतिश मागे पुढे सरकले, फेकी मात्र थोडीशी वाईड. त्या दरम्यान 2 धावा अगदी वेगाने चित्याच्या चपळाने पूर्ण केल्या बंटीने. धावसंख्या पोहोचवली आहे आतापर्यंत पहिल्या षटकामध्येच तब्बल 18 वर. दरम्यान या ठिकाणी कुक्षेगावचे समाजसेवक नरेश देऊ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत. महेश पाटील एक विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे, कारण आपल्यासाठी स्पेशल गिफ्ट आहे बबलू पाटील याचकडून दिलं जाणार आहे. खास करून GPL साठी हा स्पेशल गिफ्ट असणार आहे. महेश पाटील माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठावरती यावं. आलेले आहेत, पाहू शकाल. पुमा ब्रँडेड कॅप, हेड कॅप आहे. खास करून बबलू पाटील यांच्याकडून हा गिफ्ट दिला जातोय आणि त्यांच्याकडून खास करून शुभेच्छा सुद्धा दिल्या जात आहेत. खराब सुरुवात बंटी ब्लास्टर संघाची आपण म्हणू शकतो, कारण दुर्गेश भुईर हा आयकॉन खेळाडू असताना त्याच्यावरतीच मात्र या ठिकाणी हल्ला बोल केला बंटी पाटीलनं. आणि एकूण धावा कुठल्या 18 या स्पर्धेसाठी. आणि चालू असलेल्या सामन्यातील जे 2 संघ आहेत त्या दोन्ही संघांसाठी कुक्षेगावचे युवा उद्योजक हेमंत पाटील आणि यश जोशी यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद दोघांचा मी पुन्हा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण स्पर्धा एन्जॉय करत आहात. हा योगी, जेव्हा आपण टॉस केला तेव्हा दुर्गेशनी मनोगत व्यक्त केलं होतं. मी विचारलं की फिल्डिंग का घेतली आहे, तर उत्तर असं आपल्याला ऐकायला मिळालं की आम्हाला चेसिंग करायला आवडतं. कदाचित त्यांच्यामध्ये चांगला बॅट्समनचा भरणा असू शकतो. निलेश देसले सुद्धा आहे, चांगला संघ मालक, चांगलं व्यक्तिमत्व, माजी सरपंच. आणि नक्कीच आपल्या संघाला ते कमी समजणार नाहीयेत. अगदी बलाढ्य संघ आहे बंटी वॉरियर्स आपण पाहतोय, ज्यांच्यासमोर किती पण धावा होते कदाचित ते चेसिंग टीम म्हणून नावारली जातात. हे आपण पाहिलं अनेक वर्षापासून. हो नक्कीच. आणि दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात केला जातो. या फिरकी गोलंदाज आहे भूषण पाटील. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी ऑन साइडला जबरदस्त फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला आतिश मागे, त्याने पकडला चेंडू पुढे आणि तोपर्यंत 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या. पहा हर्षल भुईर भरपूर वर्षानंतर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, परंतु फटक्यामध्ये पहा कॉन्फिडन्स किती आहे. परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि जागा सुद्धा त्यांनी चांगली निवडली. हो, चांगला फटका मारला, अगदी फ्लिक ऑफ द रिस्ट म्हणू शकतो आपण. हलक्या हाताने फक्त बॅटच्या टोकाला मिडलिंग करून चेंडूला काढणं, मिड विकेट शॉटच्या डोक्यावरून, दुर्गेच्या डोक्यावरून. आणि आपण पंच पाहतोय बघा, अभिजित सावंत तो नव्हे जो इंडियाला आयडल झाले होते, हे अंपायरचे आयडल आहेत अभिजित सावंत. आणि स्क्वेअर लेग पंच राकेश शहा. हो, चेंडू बॅटची कडा घेऊन उडा आलेला. हो, विकेट किपर सुद्धा धावले होते, परंतु फ्लाइंग स्लिप थोडीशी दूरवर असल्या कारणाने 1 धाव चोरली. आणि पाहता पाहता एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली देवांग लाईन्स संघाची, ती म्हणजे बरोबर अगदी गणपती देवतेचा आकडा 21 वर. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये आपण पाहतोय. कुठल्याही प्रकारचे मात्र कुठली रिस्क न उचलत असताना मात्र या ठिकाणी धावा पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा पॉवर प्ले आहे सध्या. दुसरा षटकाचा आपण पॉवर प्लेचा खेळ इथे अनुभवतोय. 3 क्षेत्ररक्षक अगदी डीप मध्ये आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप लॉंग ऑन आणि डीप वाईड मिड विकेटला आपल्याला एक पिल्लर पाहायला मिळतोय. अशी ही रणनीती भूषण पाटीलची आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळत आहे. फुलटॉस पुन्हा एकदा गुडघ्यावरती पूर्णपणे वजन ट्रान्सफर केलं, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू परफेक्टली बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये. डॉट चेंडूने मात्र सांगता येते पाहायला मिळाली. धावसंख्या स्थिर, बिनगडी बाद 21. हो, थोडेसे अर्ली खेळले बंटी. आधीच त्यांनी प्रेडिक्टिव्ह स्ट्रोक मारायचा प्रयत्न केला होता की मला अशा प्रकारेच राहुल द्रविड स्टाईलनी फटका मारायचा, परंतु चेंडू स्लो आला आणि त्यांची बॅट थोडीशी लवकर फिरली गेली. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मारा करतोय भूषण. हो, इथे मात्र रिव्हर्सचा फटका, गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि सरळ निघून जाईल कैलासवासी विकी स्मृती स्टँडला सलामी देण्यासाठी. 4 धावांसाठी हा चौकार. मंत्रमुग्ध करणारे फटके सजवतोय बंटी पाटील. असं काय पुनरागम केलंय की नक्कीच मला आताच व्यासपीठावर आवाज आला आमच्या पाहुण्यांचा की नरेंद्र पुन्हा आला, चांगलं आगमन केलं. आज देवेंद्र पुन्हा आले, चांगलं आगमन केलं. आणि बंटी आला बघा, किती सुंदर पुनरागमन. म्हणजे तुमचं बोलण्याचं म्हणणं असं आहे की देवांग लाईन्स पुन्हा येईल का या स्पर्धेमध्ये या शेवटच्या क्षणापर्यंत? कारण पहिल्या पर्वामध्ये थोडंसं मात्र संघ पिछाडीवरती होता, परंतु पहिल्याच सामन्यामध्ये दुसरा पर्वाचा आपण विचार केला तर मात्र कुठेतरी त्यांची सुद्धा आघाडी पाहायला मिळते. खास करून बंटी पाटील सुरुवात छानपैकी करून दिली आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी फलकावरती धाबा पाहायला मिळत आहेत. बिन गडी बाद 26. आय थिंक पहिल्या पर्वामध्ये सेमीफायनल पर्यंत या संघाने मजल मारली होती.
हो, चांगली आघाडीचं परफॉर्मन्स होतं, परंतु आता ही जी 8 संघांची महायुती आहे आज ती वरचढ ठरते. पुढचा चेंडू लेफ्ट हँड द विकेट, उडवलाय चेंडू ऑन साईडला पाहतोय आपण. स्क्वेअर द विकेट, आतिश मागे त्या ठिकाणी फील्ड करतोय, कव्हरिंग करतोय आणि फेकी सुद्धा लगेचच क्विक मध्ये विकेट किपरच्या हातामध्ये. एक धाव पूर्ण झाली, बंटी स्ट्राईकला नसेल कारण षटक समाप्त झालं पाहतोय प्रेक्षक आपण. दुसरं या षटकामध्ये सुद्धा धावांचा सडा पडला, तो म्हणजे 9 धावा खर्च झाल्या. पहिल्या षटकामध्ये सडा पडला होता, 18 धावा आल्या होत्या आणि एकूण धाव संख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकही गडी बाद नाही. स्ट्रॉंग स्थितीमध्ये देवांग लायन्स, ती म्हणजे 27 धावा बिनबाद. संदीप ठाकरे साहेबांचा संघ. हो नक्कीच, पहिल्या षटकापेक्षा आपण जर विचार केला भूषण पाटीलने कुठेतरी धावांवरती गतिरोधकाचं कार्य केलं, कारण पहिल्या षटकामध्ये 18 धावा वेगाने आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये भूषणने फक्त 9 धावा खर्च केल्या. यानंतर तो पुढील सामना आहे परी 11 अर्थात मनोहरजी भोईर यांचा संघ असेल आणि त्यांचा विपक्ष संघ आहे माऊली ग्रुप अर्थात रवींद्रजी पाटील आणि शेखरजी पाटील यांचा संघ असेल. दोन्ही संघाच्या संघाने एखादा विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. हो, नौका संघ आहे शेखर दादा यांचा. माऊली नावाचा संघ जो त्यांनी इथे उतरण्याचा प्रयत्न केला, चांगली संघाची बांधणी सुद्धा केली असेल कारण दुसरं पर्व आहे. चांगली त्यांना इथे हिंमत दाखवावी लागेल आणि म्हणतात ना की ज्याच्याकडे हिंमत त्याचीच आहे किंमत. जर तुम्ही हिमतीने खेळला नाही तर तुमची किंमत काय वाढणार नाहीये. नक्कीच जसं मागचं वर्ष गाजवलं अनेक खेळाडूने, हे वर्ष सुद्धा गाजवण्यासाठी तयार आहे आमच्या शेखर पाटील आणि रवींद्र पाटील साहेबांचा माऊली संघ, जो 2 हात करेल. आमचे सन्माननीय माजी सरपंच मनोहरजी भोईर, दानशूर व्यक्तिमत्व, ज्यांची एक स्पर्धा सुद्धा आपण या ठिकाणी पाहिली होती सरपंच चषक नावाने. ती स्पर्धा सुद्धा अगदी जबरदस्त दिमाखात पार पडली होती जेव्हा मनोहरजी भोईर साहेब सरपंच होते. तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू होतोय आणि पहा कॅप्टनशिप जर पाहिली तर प्रत्येक षटकासाठी आपल्याला नवीन गोलंदाज मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला, कारण पहिल्या षटक दुर्गेशने हाताळलं, दुसरा षटक भूषणने हाताळलं आणि आता मात्र आतिश मागे ओव्हर द विकेटनं मारा करतोय. पहिला चेंडू मात्र इष्टांच्या रोखाने हाताळलं, चांगलं क्षेत्ररक्षण, सरळ बॅटने लॉफ करण्याचा प्रयत्न होता परंतु चांगली सुरुवात आतिश मागेसाठी डॉट चेंडूने सुरुवात केली आहे. पहिला चेंडू फुलर लेनचा टाकला होता परंतु झेलचा नीटचा प्रयत्न नाही केला योगी, फक्त चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला आतिश मागेने. पुढे तर आले होते व्यवस्थित पद्धतीने परंतु कदाचित स्वतःचा बॉडी बॅलन्स राखण्याचा प्रयत्न केला. चेंडू अडवला, धावा अडवल्या आणि पुन्हा एकदा सेकंड डिलिव्हरीसाठी चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, अगदी फ्लाईट द्यायचा प्रयत्न होता. चेंडू सरळ ड्राईव्ह केला होता सरळ बॅटनी, लॉंग ऑफ कडे कव्हरिंग झालं आणि सिंगलने धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय देवांग लायन्सची जाऊन पोहोचलेली आहे बिनबाद 28 धावांची पार्टनरशिप. आतापर्यंत भागीदारी आपल्याला पाहायला मिळतं की कुठेतरी गोलंदाजांचा एक प्रयत्न असेल की ही भागीदारी जेवढ्या लवकर तोडता येईल तो तोडण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी करावा लागेल आणि तोच प्रयत्न आतिश मागेकडून आपल्याला पाहायला मिळतोय. हो, फुलटॉस आहे बॅटच्या रडारमध्ये, चेंडू गॅप सुद्धा खूप मोठा आहे आणि चेंडू सरळ कॉमेंट्री बॉक्सला सलामी देण्यासाठी मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो. 4 धावांसाठी चौकार. पुनरागमन कसं करावं हे बंटी पाटील दाखवून देतोय बरं का प्रेक्षक. आपण पाहतोय त्याची बॅटिंग, असं एकही क्षेत्र नाही की त्या ठिकाणी त्यांनी फटका मारला नाही. रिव्हर्सचा पवित्रा घेतला, रिव्हर्स स्वीप दाखवला, स्विच हिट दाखवला, लॉफ करतोय, चेंडूला उडवतोय, चांगलं मिडलिंग करतोय आणि धावा सुद्धा वेगाने ते जात असताना पुढे 32 वर. चांगले स्ट्रोक त्याच्याकडून पाहायला मिळतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याने फटका खेळला आणि त्यामध्ये तो यशस्वी झाला. पण त्याच्या धावसंख्या वैयक्तिक 26 जुलैप्रमाणे पाऊस पडलाय. आता मात्र पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, तोडूची लाऊड ऑफिल सुद्धा पाहायला मिळाली परंतु कुठेतरी इम्पॅक्ट लेग स्टंपच्या बाहेर होता आणि तेच पंतांनी सांगितलं. लेग बायच्या रूपाने मात्र ही धाव पाहायला मिळते. डाव्या पायाच्या जवळ अगदी फुलर लेनचा यॉर्करचा प्रयत्न केला होता आतिश मागेने. थोडेसे चाच पडले बंटी पाटील, मानसिकता नव्हती फ्लिक करायची, लेग ग्लान्सची सुद्धा संधी होती परंतु थोडेसे पुढे सरसावले होते, बॉडी बॅलन्स पुढे आला होता, त्या कारणाने फटका क्रिएट झाला नाहीये आतिश मागे. पुढचा चेंडू घेऊन इथे मात्र या बॅटची एज रक्षकाने चांगला प्रयत्न केला परंतु त्याच्या अवाकाच्या बाहेर मात्र हा झेल आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान कुकसे बोरिल गावचे उद्योजक सुनीलजी पाटील, पंकजजी भोईर आणि रोहिदास ठाकरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सर्वांचं आपण या ठिकाणी करूया हार्दिक स्वागत GPLच्या वतीनं.
या ठिकाणी अकुटा पता चेंडू ऑन साइडला पूल केलाय आणि सक्सेसफुल बिगी सिक्सर. विकेट हॅट्रिक 4 हॅट्रिक असेल अनेक प्रकारचे, परंतु हे पारितोषिक पहा. जर या सामन्यामध्ये बंटी पाटील जर नाबाद गेला इथून दोघेही, तर माजी सरपंच मनोहरजी भुईर यांच्या वतीने 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. वा, ताली येतो बनतीये बजा. खरंच अगदी अनोखं बक्षीस इथे लगावलंय. पुन्हा कधी ऐकलं काय प्रेक्षक हो की जर जोडी नाबाद राहिली तर सुद्धा बक्षीस मिळतंय बघा. म्हणजे विकेट किती महत्वाचे आहे. जसं गावस्कर खेळाचे, हैराण करायचे, विकेट काय देत नसायचे, 5-5 दिवस आउट नाही होत नसायचे. आणि असं जर करून दाखवल्या जोडीने बिनबाद जर मैदानाच्या ते बाहेर आले तर मनोहर भोईर साहेब त्यांना 5,000 रुपये देतील त्या खेळीसाठी. आणि हे पारितोषिक मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये प्रथमतःच पाहतोय कारवे सर. हे सुद्धा आपलं भाग्य आहे की या ग्रामपंचायतीमध्ये मनोहरजी भोईर सारखे व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हो नक्कीच. कदाचित येणाऱ्या काळामध्ये कॉमेंटेटरसाठी सुद्धा ते बक्षीस अशी लावतील. कदाचित नॉनस्टॉप जर बोललं तर बक्षीस असं अमुक मिळेल अशी गोष्ट सुद्धा होऊ शकते. तर आपल्याला सुद्धा चांगला परफॉर्मन्स द्यायला हरकत नाही. योगी करतील मनाने भोटे आहेत, दिलदार व्यक्तिमत्व आहेत. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. चौथ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज बंटी ब्लास्टरच्या वतीनं. चांगली इनिंग सजवली आहे. ओंकारली एका बाजूला हर्षल भोईर, दुसऱ्या बाजूला बंटी पाटील. बिनबाद जोडी अगदी हैराण करून ठेवले चहू बाजूला. आणि धावफलक वेगाने जाऊन पोचलाय 40 वर. चौथ्या षटकातील पहिला चेंडू आणि लॉफ्ट केलाय फुल टॉसला वीरेंद्र सेहवाग स्टाईलनी 4 रन्स. क्या बात आहे. या समालोचन कक्षासाठी सुद्धा पांडुरंग धर्मा पाटील यांच्या वतीनं 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. थँक्यू सो मच दादा, थँक्यू सो मच. धाव फलकाकडे आपण लक्ष वेधूया. एकूण धावसंख्या जर पाहिली तर बिन गडी बाद 44 धावा आणि चौथ्या षटकाला इथे मात्र ओंकारनं सुरुवात केली. त्याचं सुद्धा स्वागत केलं या ठिकाणी चौकारानं. जबरदस्त फटकेबाजी. एकीकडे पाहिलं तर बंटी पाटील ऑन फायर आहे आणि त्याला मात्र चांगली साथ देतोय हर्षल भोईर. दोघांकडे चांगला अनुभव. पुन्हा एकदा ओंकार. हो खराब चेंडू. भीमर पंचाचा नो बॉलचा इशारा. थोडस यंगस्टर आहे, युवा आहे. या गोष्टीकडे सुद्धा मात्र ओंकाराला लक्ष वेधित करावं लागेल. हो नक्कीच. ती चर्चा मगाशी आम्ही केली होती की दोन्ही जे बॅटर आहेत खूप वर्षानंतर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत, परंतु तोच कॉन्फिडन्स, जबरदस्त खेळ. ते मग एक म्हणतात ना की वाघ जरी जखमी झाला तरी तो काही वेळ थांबतो, तसा आपण इथे प्रकार म्हणायला हरकत नाहीये. तो थोडा पॉज घेतो, थोडा वेळ थांबतो आणि पुन्हा एकदा बाहेर निघतो की घेऊन तीच दहशत आणि तोच दरारा इथे दाखवत असताना एका बाजूला हर्षल भोईर आणि दुसऱ्या बाजूला बंटी पाटीलची जोडी जबरदस्त जमली आहे. जोडी कशी असावी ती अशी असावी. तसं संसारामध्ये सुद्धा दोघांचं चांगलं महत्व असतं. हजबंड वाईफचं एका बाईकवरती 2 टायरांना तेवढं महत्व असतं, चाकांना महत्व असतं. तशी जोडी इथे पाहतो आपण. या टीमसाठी भक्कम स्थितीमध्ये टीमला नेऊन पोहोचवली आहे बंटी आणि हर्षलने. धावसंख्या इथे जाऊन पोहोचली आहे 46 वर. परंतु हा चांगला संसार एखादा गोलंदाजाला तोडावा लागेल. तो तोडायचा प्रयत्न केला. लॉंग ऑन सज्ज आहे आतिश मागे. त्याने पकडला झेल आणि पहिला धक्का लागला या ठिकाणी देवांग लायन्स या संघाला. टॉस होता, चांगली ज्युसी होता, फक्त ताकदीने लॉफ्ट करायचा होता, परंतु त्या ठिकाणी थोडंसं एलिव्हेशन कमी पडलं, टायमिंग थोडंसं मिस झालं आणि सुंदर झेल टिपला आतिश मागेच्या ह्या चेंडूवर. आतिश मागेने गोलंदाज ओमकारच्या चेंडूवरती आणि विकेटचं पहिलं पतन पाहिलं. 5चं बक्षीस गमावलं योगी या ठिकाणी. अगदी
धावसंख्या चांगली होती, सांभाळून खेळायचं, परंतु थोडासा त्या ठिकाणी चाचपडले म्हणू शकतो किंवा कॉन्फिडन्स लेवल कमी झाली आणि जी बक्षीस होती 5000ची ती गमावली. मित्र म्हणजे फटका 5000 रुपयासाठी नव्हतं, तर हा फटका संघासाठी होता. परंतु कुठेतरी मिसटायमिंग पाहिलं आपण. फुलटॉस वरती बंटी कधी अशा प्रकारचे फटके खेळत नसतो, परंतु लॉंग ऑन वरती चांगला झेल होताना पार आपल्याला आखूट पदा चेंडू आणि त्याला भीड गावून दिलाय अगदी व्यासपीठाच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. खूप छान फटका, काय टायमिंग. रोहित शर्माची आठवण झाली आणि खेळाडू कोण ज्याने विशाल फटका सजवला तो विशाल पाटील. आल्या आल्याच हात खोललं आणि चेंडूला दिशा दिली. जियांची कॉमिस्ट्री टोळीच्या वरून फेकून दिला मैदानाच्या बाहेर. सनसनाटी निर्माण करणारा षटकार. धावसंख्या 52. देवांग लाईन्स संघाचा आयकॉन खेळाडू आहे विशाल पाटील आणि आयकॉनच्या बाट मधून मात्र हा षटकार पाहिला आपल्याला. खूपच खराब चेंडूची लेंथ होती. अगदी खेळपट्टीच्या मध्य भागामध्ये चेंडूला आपटी दिली ओमकारनं आणि त्याच्यावरती पुलचा फटका. योग्य म्हणाला आपण रोहित शर्माची आठवण करून देणारा फटका. कारण रोहित शर्माच्या बाटमधून आपण अनेकदा असे षटकार पाहिलेले आहेत. ते थोडीशी झलक या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा मात्र त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी 5 चेंडूवरती थोडंसं फिंगल रोल केलं. जबरदस्त चतुराई चेंडूवरती ओमकारची पाहायला मिळाली. बरोबर योगी, थोडासा कटर होता तो. शॉर्ट ऑफ गुडलेन जरी असला तरी सुद्धा कटर असल्यामुळे चेंडू टर्न झाला आणि सरप्राईज झाला होता बॅट्समन. त्या ठिकाणी पाहतच राहिला विशाल की चेंडू टर्न कसा का झाला. उसळी घेऊन सुद्धा टर्न झाला आणि विकेट किपरने छान कामगिरी केली एस्टीनच्या मागे. पुन्हा एकदा गोलंदाज ओमकार लिये ओव्हर द विकेट. चेंज ऑफ पेस. पुन्हा एकदा फुलर लेन गेला, सरळ बॅटनी ड्राईव्ह झालाय. लॉंग ऑनला कव्हर केला जात आहे. 2 धाव पूर्ण घ्यायचा प्रयत्न नाही. हर्षल तर पुढे सरसावत आहे, परंतु मानसिकता नाहीये बॅट्समनची आणि अशा प्रकारे कदाचित हा शेवटचा चेंडू नव्हता. शेवटचा चेंडू होता. येस, 4 षटकाचा हा शेवटचा चेंडू पाहिला आपण. 4 षटकं समाप्त झाली. या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या गोलंदाज ओमकार लियेने. एकूण धावसंख्या पोहोचलेली आहे संघ देवांग लायनची 1 गडी बाद 53. नक्कीच पुढील सामना आपण पाहिलं तर माऊली ग्रुप आणि परी 11 या 2 संघामध्ये पाहायला मिळेल. दरम्यान माऊली ग्रुपचे पुरस्कर्ते रवींद्रजी पाटील आज उपस्थित नाहीत, परंतु त्यांचे चिरंजीव यांनी मात्र नक्कीच हजेरी लावलेली आहे. प्रिन्स पाटील इथे आलेले आहेत, त्याचं करूया आपण हार्दिक स्वागत. ओमकार लेने 13 धावा खर्च करा, परंतु एक मोठी सफलता सुद्धा त्याने प्राप्त केली बंटी पाटीलच्या रूपानं. आणि आता मात्र शेवटच्या षटकाचा खेळ आपण या ठिकाणी पहिल्या डाबामध्ये पाहणार आहोत. जास्त वेळ खर्च करू नका प्लीज, कारण आज आपल्याला एकूण 8 सामने कव्हर करायचे आहेत. 5-5 षटकांचे सामने. ग्रामपंचायत कुकसे प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं. परंतु खरोखरच गर्व असणं गरजेचं आहे. पहिल्या पर्वापासून या पर्वामध्ये सुद्धा आपल्याला भरपूर काही नाविन्य पाहायला मिळत आहेत. आयोजकांची ही मेहनत आपल्याला या स्पर्धेच्या वतीने पाहायला मिळत आहे. त्यांचं करूया आपण आभार व्यक्त करून, कारण त्यांनी ही परंपरा सुरू केली आणि अशीच परंपरा शेवटच्या क्षणापर्यंत सुरू राहील यासाठी त्यांना देऊया आपण शुभेच्छा. सेकंड स्पेलमध्ये भूषण पाटील पुन्हा एकदा. पहिल्या स्पेलमध्ये त्याला सफलता मिळाली नव्हती, परंतु कंजूशी गोलंदाजी आपण पाहिली. फक्त 9 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि आता मात्र शेवटच्या षटकासाठी त्याचा पुन्हा एकदा संघनायक दुर्गेश भोईरनं वापर केलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करतोय. चेंडूवरती फिरके घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पाहू शकाल या ठिकाणी लॉंग ऑन द फिल्डर नितेश पाटील चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु फेकी थोडीशी रॉंग ऑन दिशेने पाहायला मिळाली. जर तुम्ही बॉलर एंडला जर फेकी केली असती तर कदाचित तुम्हाला सफलता प्राप्त झाली असती, परंतु कुठेतरी एक रणनीती पाहायला मिळते. कारण विशाल पाटीलला बाद करण्याचा तिथे प्रयत्न होता. ही रणनीती पाहिली आपण नितेश पाटीलच्या वतीनं. नक्कीच. दुसऱ्या बाजूला रणनीती अशी पाहतो की विशाल पाटीलला जास्तीत जास्त साईडला कसं आणता येईल हा प्रयत्न चालू आहे. मोठे लॉफ करतोय. आता मात्र मिसटायमिंग स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा नितेश पाटील चेंडूच्या खाली झेल घेणार का? झेल सोडलाय. झेल सोडलाय. मिड ऑनच्या वरून जात असताना लॉंग ऑन पुढे आला, परंतु नजर हटली, दुर्घटना घडली, चेंडू ड्रॉप झाला, झेल खाली जमिनीला दान झाला आणि अशा प्रकारे मोठं जीवनदान
या मोठ्या खेळाडूला मिळालं. विशाल पाटीलला विशाल जीवनदान. धावसंख्या 2 पुढे 57. नक्कीच एक काल होता ज्यावेळी या नितेश पाटील कुमार होते, मग त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीने झेल जर आला तर मात्र ते सोडायचे नसायचे. परंतु आता सिरीज झाल्यानंतर थोडासा प्रॅक्टिसवरती त्याचा अभाव पाहिला आपल्याला आणि मात्र हे सोपं झेल त्याच्या वतीने ड्रॉप झालं. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, परंतु टायमिंगला जबाब लॉंगनच्या डोक्यावरून फेकून दिलाय. साधाबांसाठी षटकार. बॅट फ्लो खूप सुंदर आहे योगी सर. जबरदस्त टायमिंग आहे. जसं रोहित शर्माची आठवण तो वारंवार करून देतोय, कदाचित फॉलो करतो रोहित शर्माला. रोहित शर्माच्या अनेक त्याने खेळी बघितल्यात, तशी त्याची बॅट ही गरकर फिरते आणि चेंडू काय टायमिंगनी जातो. पुन्हा एकदा तो चेंडू आपण पाहिला मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून अगदी काऊ कोणाच्या वरून षटकारासाठी घणाघाती प्रहार. षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 63 वर देवांग लायन्स. जबरदस्त या ठिकाणी फटकेबाजी विशाल पाटीलकडे आपण पाहतोय. व्यावसायिक क्रिकेट सुद्धा सातत्याने विशाल पाटील खेळत असतो, त्याचा कुठेतरी फायदा होत असताना हो पुन्हा एकदा हो हो तीच दिशा तीच दहशत तोच दरारा. बॅक टू बॅक दुसरा बिगी. काय फटकेबाजी. प्रेक्षको टाळा का तुम्ही थांबवता? टाळ्या वाजवा विशालसाठी. पहिल्या चेंडू पासून त्यांनी षटकारांची आतिषबाजी सुरू केली. आल्या आल्या हात खोललं होतं. काय स्टाईल आहे त्याच्या फटक्यामध्ये, काय सुंदर स्टान्स आहे त्याच्या फटक्याबाजी मधला. पदलाली ते सुंदर आहे. टायमिंग लाजबाब आणि नजर सुद्धा अगदी लाजबाब आहे. अगदी नजर कैद फटके मारतोय विशाल एका पाठोपाठ. आणि विशाल धावसंख्येचा आकडा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो 69 धावा धापलक्यावरती. थोडस ठिकाणी पाहू शकाल चेंडूमध्ये चेंजेस पाहायला मिळाले. थोडंसं हलवार गतीने चेंडूला हाताळणे गेली आणि या सरळ जाऊन यष्टीरकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट चेंडूने मात्र सांगता पाहायला मिळाली. नक्कीच मनोहरजी भुईराला सुद्धा मात्र आता आस लागलेली आहे की आमचा सामना कधी स्टार्ट होतोय. परी 11 मागील सत्रामध्ये पाहिलं असेल ते स्वतः गोव्याला होते, पणजी गोव्यावरून मात्र शुभेच्छा आपल्याला देत होते आणि आज या ठिकाणी थेट व्यासपीठावरती आहेत. फटका चांगला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू फरार. 4 धावांसाठी चौकार. धावा आणि 74 धावांचा पाठलाग या ठिकाणी निलेशजी देसले अर्थात बंटी ब्लास्टर या संघाला मात्र या ठिकाणी करायचं आहे. तत्पूर्वी आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. दक्षिण टॉस बॉक्स परी 11 आणि माऊली ग्रुप या दोन संघामध्ये आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. आणि नाणेफेकी करण्यासाठी सुनीलजी पाटील आणि नरेश पाटील आपल्याला विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि रोहिदास ठाकरे पहा माऊली ग्रुपचा सामना आणि माऊली ग्रुपचे थेट अध्यक्ष आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. परी 11 संघाचे संघनायक सुजित कालेकर आलेले आहेत. माऊली ग्रुप संघाचे संघनायक प्रेम पाटील या आपण पाहू शकाल. अतिशय सुंदर नाण्याची या ठिकाणी बांधणी केलेली आहे. जीपीएल हेड अँड जीपीएल टेल असं तुम्हाला या ठिकाणी नामांकन करायचं आहे. सुनीलजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करतोय. जीपीएल टेल असं म्हणणं आहे, परंतु जीपीएल हेड आलेला आहे. टॉस जिंकला माऊली ग्रुपनं. पाहुण्यांचा आभार. विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवावी. प्रेम पाटील आपण नक्कीच नाणं जिंकलेलं आहे. तुम्ही सकाळपासून सामने पाहतात, खेळपट्टीवरती धावा होत आहेत आणि टॉस किती तुमच्यासाठी महत्त्वाचा होता? टॉस तर महत्त्वाचा होता आणि आम्ही क्षेत्ररक्षण करणार. प्रेम पाटील मागील सीझन संपलेले आहे, आता मात्र नवीन सीझनला सुरुवात झालेली आहे, तर या सीझनसाठी कशा रीतीने तयारी आहे? आता तर नवीनच संघ आहे. गेल्या वर्षी बंटीमध्ये होतो. बघू आता जसा खेळ दिसेल मैदानामध्ये तसे करू. जीपीएल मध्ये तुमचा नौका संघ आहे माऊली ग्रुप, त्या संघाचे पुरस्कर्ते सुद्धा उपस्थित आहेत. तुम्ही संघनायक आहेत, त्यांच्याकडून काय तुम्हाला सजेशन? संघ मालकाचं सजेशन आहे आणि सपोर्ट पण आहे.
परंतु ते आता जरा हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे थोडं बॅक साईड आता शेखर पाटील तर आहेत आता संघ मालक तसे आम्हाला सपोर्ट करतात. नक्कीच जी आपण स्पर्धा पाहत आहोत अतिशय सुंदर या ठिकाणी आपण जे नियोजन केलेलं आहे त्याबद्दल नक्कीच आपलं मत काय आहे? नियोजन तर खूप चांगलं आहे आणि यावर्षी तर मला तर असं वाटतं चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि तसेच आयोजक आणि नियोजन बबलू पाटील आणि त्यांची टीम त्यांना तर मी धन्यवाद देतो का ती इथे आपल्या पोरांना चांगली संधी देतात खेळण्याची आणि त्या मुलांना संधी असल्यामुळे त्यांनी आपला संधीचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त आपले खेळाडू कसे होतील आणि आपल्या टीमला कसे पुढे घेऊन जाता येईल यासाठी त्यांनी प्रत्येकाने प्रॅक्टिस पण करावी आणि मी सर्वांना धन्यवाद देतो की अशाच प्रकारे ही स्पर्धा चालू ठेवावी आणि कुठे अडथळा आणि निर्माण कोणी करण्याचा प्रयत्न करू नका कारण की ही आपल्यासाठी चांगली संधी आहे आणि चांगलं योगदान आहे. अतिशय सुंदर वक्तव्य प्रेम पाटीलकडनं ऐकलं आपण. सुजित आपल्याला बॅटिंग करायची आहे 5 षटकांचा सामना असणार आहे. समोर संघ पाहिला तर प्रेम पाटील यांचा संघ आहे. तर प्रथम फलंदाजी करत असताना किती धावसंख्येपर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न कराल? 60 प्लस जाण्याचा प्रयत्न करू. आणि आपली तयारी कशी राहिलेली आहे GPL साठी खास? तयारी तर खूपच चांगली केलेली आहे. बघू क्रमांकामध्ये. परी 11 म्हटलं तर मनोहरजी भुईरे तुमचे दानशूर पुरस्कर्ते आहेत. त्यांनी आपल्याला काय सजेशन दिलेलं आहे? सजेशन त्यांनी खूप दिले आहे. चांगले केला आणि आपल्या संघाच्या माध्यमातून तू कुठल्या खेळाडूवरती जास्त अपेक्षा करतोस की तो GPL गाजवेल या हंगामामध्ये? कल्पेश बबलू आहे. क्या बात आहे. तर देऊ आपण दोन्ही संघाच्या संघनायकांना शुभेच्छा. तर नाणेफेकी संपन्न झालेला आहे. टॉस जिंकला या ठिकाणी या माऊली ग्रुप या संघानं आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आहे. जाऊया आपण टॉस बॉक्स मधून सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक मनोज कारवे सर. थँक्यू. हॅलो. येस, थँक्यू सो मच कॉमेंटेटर योगी सर. काय सुंदर इनिंग सजवली. पाहिलं प्रेक्षक आपण की बंटी पाटीलने फाउंडेशन तयार केलं, पाया रचला, त्यानंतर हर्षल भोईरने त्यावरती भिंती सजवल्या आणि त्यानंतर विशाल पाटीलने अक्षरशः स्लॅब टाकून कळस चढवला आणि तो धावांचा कळस डोंगर उभा केला. खूप मोठी धावसंख्या उभी केली. लक्ष 74 धावांचं घेऊन सलामीची जोडी आलेली आहे मैदानामध्ये बंटी वॉरियरची. दुर्गेश भोईर आणि सचिन अशी जोडी. सचिन ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक एंडला दुर्गेश कॅप्टन आणि सलामीचा गोलंदाज फ्रंट लाईन गोलंदाज मिस्टर भावेश पारधी कॅप्टन. जाऊन पडा संघासाठी सुद्धा ज्यांनी अनेक वेळा कॅप्टन्सी केली आहे. मधल्या काळात इंजर्ड होता, बोटाला ऑपरेट केलं होतं, परंतु तो पुन्हा एकदा चांगली कामगिरी करतोय. हा चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा होता, ड्राईव्ह केला उंचाने, अक्षरशः लॉफ्ट केलं लॉंग ऑनच्या वरून आणि पहिला स्टार्ट सिक्सर. नहीं बनता, रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता. अरे दुनिया जितने का हौसला रख ए मेरे दोस्त, एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. काय स्टार्ट जबरदस्त केलाय. जसे तसे प्रत्युत्तर. पहिला चेंडू ती आक्रमक षटकार खेचलाय बॅट्समन सचिन म्हात्रेने. 6 धावा, 74 धावांचं लक्ष. हा फुल टॉस होता, थोडासा अक्षरशः हलक्या हाताने ड्राईव्ह केला आणि पाहता पाहता धाव चोरली दुर्गेश भोईर स्ट्राईक एंडला. फटका का आवरला हा सुद्धा प्रश्न आहे. चेंडू तर चांगला ज्युसी भेटला होता. फुल टॉस होता फुलर लेनचा. हात खोलण्यासाठी पुन्हा एकदा मेजवानी होती, परंतु त्या ठिकाणी मानसिकता नव्हती. कदाचित एक आक्रमण करायचं आणि पुन्हा एकदा संयम दाखवायचा अशी रणनीती या ठिकाणी आखून आलेत निलेश देसलेंचे हे दोन बॅट्समन. बंटी वॉरियर्स या संघाचे बॅट्समन ज्यांच्यासमोर मोठं लक्ष आहे, परंतु तुम्ही जर चांगली या ठिकाणी मोठ्या मनाने मोठ्या आत्मविश्वासाने बॅटिंग केली तर नक्कीच तुमचं हे मोठं लक्ष तुम्हाला छोटं होऊ शकतं आणि तुम्ही ते लक्ष गाठू शकता. 2 चेंडूमध्ये 7 धावा आलेल्या आहेत. राऊंड द विकेट जातोय भावेश. ओ जबरदस्त चाबुक, चपराक शॉट. ओ लॉंग ऑफ डोक्यावरून व्हॉट शॉट, फ्लॅट सिक्सर दुर्गेश भोईर.
लागली आमच्या प्रेक्षकांना की तुम्ही सुद्धा करून शकता 74 धावा. काय स्टार्ट दिलाय 3 चेंडूंमध्ये बघा 2 मोठे फटके आणि सिंगल. जवळपास 3-13 वाजवलेत 3 चेंडूंमध्ये 13 धावा. ज्याप्रमाणे सुरुवात होणं गरजेचं होतं बंटी ब्लास्टर या संघाच्या वतीनं, ते सुरुवात मात्र पहिल्या पॉवर प्ले मध्ये पाहायला मिळतोय. भावेश पारदीवरती अटॅकिंग फटकेबाजी इथे मात्र आपण पाहतोय. चांगली सुरुवात, कारण लक्ष सुद्धा खूप मोठं आहे. 5 षटकामध्ये 74 धावांपर्यंत पोहोचायचं आहे. आणि तो प्रयत्न एका बाजूला पाहिले तर सचिन म्हात्रे त्याच्या बाटमध्ये सुद्धा आपण षटकार पाहिला, आणि दुसरीकडे पाहिलं तर पहिल्या चेंडूचा सामना करत असताना दुर्गेश भोईरनं षटकार लगावलाय. अफलातून क्रिकेट मैदानामध्ये असाच सामना बघावासा वाटतो प्रत्येक प्रेक्षकाला. प्रत्येक क्रिकेट प्रेमीला अशीच फाईट बघायची वाटते, आणि ती फायटिंग सुरू झाली मैदानामध्ये 74 धावांचा पाठलाग करत असताना. ओ सुंदर, अति सुंदर, अगदी मनोरंजक तारतम्य, अगदी त्याच्यामध्ये पूर्णपणे वापर. सुंदर रमणीय फटका दुर्गेश भोईर कडून 4 रन्स. झाडू स्ट्रोक जबरदस्त या ठिकाणी चेंडूला येऊ दिलं, आणि या कुठल्या प्रकारच्या ताकदीचा तिथे वापर केला नाही, फक्त युक्तीचा वापर केला. चेंडूला फक्त दिशा दाखवली, कारण डीप स्क्वेअर कडे कुठला फिल्डर तिथे नव्हता, आणि त्याचा मात्र लाभ उचलत असताना दुर्गेश आयकॉन आहे बंटी ब्लास्टर या संघाचा, आणि आयकॉन प्रमाणे मात्र या ठिकाणी चमकत असताना पहिल्या षटकामध्ये. हो, आता मात्र या ठिकाणी अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून काय लाजवाब फलंदाजी, आणि चेंडू एका टप्प्याच्या साइड लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर जात असताना हा सलगता दुसरा 4. आणि हो, या स्पर्धेमध्ये या पर्वामध्ये अजून एक नाविन्य पाहतोय आपण कारवे सर. या स्पर्धेमध्ये जो फलंदाज सर्वात जास्त षटकार मारेल, जो फलंदाज सर्वात जास्त चौकार मारेल, त्यांच्यासाठी स्मार्टफोन दिला जाणार आहे. क्या बात आहे. अजून एक नवीन या ठिकाणी संकल्पना पाहतो आपण स्पर्धेची, GPL. हो, बॅटच्या पुढच्या टोला लागतो, चेंडू हवेत आहे, अगदी गिरक्या घेतो आणि झेल टिपलाय त्या ठिकाणी. फलंदाज बाद होतोय, ज्याने पूर्णपणे नजर आपली ओढून घेतली होती, तो दुर्गेश भोईर बाद, झेल बाद. योगीर या पहिल्या पार्टनरशिप मध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की समजदारीचं क्रिकेट सुरू होतं, पूर्णपणे कॅल्क्युलेटेड रिस्क घेत होते. तो हा एकच फटका म्हणू शकतो की जो फटका मारताना फिल्डरला बघितलं नाही दुर्गेशने, आणि तर बाकी सर्व फटके ज्या ठिकाणी फिल्डर नव्हता तिकडे लगावले होते. फक्त इथे थोडेसे ते फसवे खेळले, आणि बरोबर त्यांच्या त्या ठिकाणी झेल टिपला गेला, सुंदर झेल टिपला, आणि पहिला धक्का लागला तो बंटी वॉरियर्सला. आणि आपण पाहिलं की हा फटका टॉपेच लागला होता, त्यामुळे या जास्त ताकदीचा तिथे वापर झाला नाही. मिस टायमिंग स्ट्रोक पाहिला आपण, आणि आकाश जोशीसाठी मात्र हे सोपं झेल होतं. पाहू शकाल माजी कोच आणि माजी खेळाडू बारीकराव थालके यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, कारण त्यांचं सुद्धा खूप योगदान आहे कुकसे गावातील खेळाडू घडवण्यामध्ये. हो, नक्कीच. आपण मागच्या वर्षी सुद्धा थालके साहेबांची खूप चर्चा केली होती. त्यांनी खूप आधीचा काळ गाजवला, आणि अजून सुद्धा त्यांचं क्रिकेटवरचं प्रेम ते अबाधितच आहे. बघा, त्यांनी सुद्धा टीव्ही स्क्रीन बंद केली, त्यांना सुद्धा तिकडे अंदाज आला, आणि ते आता GPLचा अंदाज घेण्यासाठी इकडे आलेले आहेत या मैदानावर. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आम्ही थालके साहेबांचं हार्दिक स्वागत करतोय GPL धमाका 2024च्या माध्यमातून. तर एका षटकाचा खेळ इथे संपन्न झालेला आहे. एक गडी बाद बंटी ब्लास्टर या संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल एकूण 21 धावा. सुरुवात चांगली आहे, परंतु दुर्गेश भोईर सारखा महत्वाचा फलंदाज मात्र या ठिकाणी गमावलाय. हो, नक्कीच. सुरुवात तर चांगली 21 धावांनी सुरुवात केली, ही सुद्धा आपण वाखण्याजोगी म्हणू शकतो, परंतु अजून थांबणं गरजेचं होतं. चांगली जोडी जमली होती, जशी बंटी आणि हर्षलनी जोडी जमवली होती तशाच प्रकारे जर तुम्ही पार्टनरशिप करू शकला असता तर कदाचित हा सामना तुम्हाला अजून सोपा झाला असता, परंतु सामना अजून निसटला नाहीये. नेव्हर गिव्ह अप, सोडू नका. तुमच्याकडे अजून संधी आहे, आणि तुम्ही संधीचं नक्कीच सोनं करावं, कारण तुमचा स्टार्ट चांगला आहे. परंतु देवांग लाईनचा आपण विचार केला तर गोलंदाजी त्यांच्याकडे चांगली आहे, आपण नक्कीच म्हणू शकतोय. इथे मात्र पहा पुन्हा एकदा बॉडी लाईनला चेंडूला मात्र ठिकाणी हाताळले गेली विशाल पाटीलनं. एकीकडे पाहिलं भावेश पारधी हा सुद्धा अनुभव आहे, त्याच्या ओव्हरमध्ये नक्कीच 21 धावा खर्च केल्या, परंतु नक्कीच ते कमबॅक करण्याची क्षमता विशाल पाटीलकडे आहे. तदनंतर आपण आकाशला सुद्धा विसरू शकणार नाही. ही त्रिमुठी देवांग लायन्सकडे मात्र नक्कीच या हंगामासाठी जर विचार केला तर नक्कीच चांगलं कार्य करतील, त्यात काही शंका नाहीये. आणि योगेश सर, मला असं म्हणायचं वाटतं की निलेश देसाईंच्या ह्या
बंटीवारी संघाने ही रणनीती अशी वापरली की ऑस्ट्रेलियन रणनीती म्हणू शकतो आपण, की त्यांनी फ्रंट लाईन गोलंदाज आक्रमण केलं जसं ऑस्ट्रेलियन करायचे आणि करतात सुद्धा. जेव्हा मोठा धावफलक समोर असतो तेव्हा त्यांचा असंच अटॅकिंग स्टार्ट असतो आणि तसं अटॅकिंग स्टार्ट देत असताना अजून एक सुंदर चौकार एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 4 धावांसाठी. नक्कीच आपण सर्व गोष्टीचा उल्लेख केला, परंतु कार्यसर एक गोष्टीचा उल्लेख करण्यासाठी विसरलो. 8 दिवसांपासून या स्पर्धेसाठी ज्यांची अपार मेहनत राहिली आणि त्यांची एक संकल्पना आपण नेहमीच सातत्याने पाहतोय GPL मध्ये, जिथे कमी तिथे आम्ही, असे आमचे अक्षय पाटील काय बोटांची जादू सध्या सजवतोय स्कोर कार्डवरती. तर नक्कीच आपण लक्ष देणारच होतो, पण तुम्ही सामन्याने असं लक्ष वेधून घेतलं आपलं की आपण मैदानाच्या बाहेर अगदी आजूबाजूला पाहू शकत नाही. ते फक्त आमचे SKचे कॅमेरामॅन बघू शकतात. ते झाडांवरची चिमणे का टिपतात, फळं का टिपतात, अजून काही सुरुवात झाली नाहीये. कदाचित आतिश मागे खेळतं म्हणून असं आपल्याला पाहायला मिळत नाहीये. चांगला कॅमेरा वर्क त्यांचा असतो. SK एंटरटेनच्या माध्यमातून प्रेक्षक आपण ही लाईव्ह स्पर्धा पाहताय. 20 चेंडू शिल्लक आहेत, 48 धावांची गरज. कारण की ज्या गोष्टी मागील सत्रामध्ये आपण वाहुलीच्या स्पर्धेमध्ये अनेकदा पाहिल्या होत्या. हो हो, अतिशय सुंदर या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर पहा अचानक उचली घेतली आणि त्याचमुळे मात्र बॉडीला थोडंसं स्पर्श होताना जो स्ट्रोक आतिशला खेळायचा होता ती संधी त्याला मिळाली नाही आणि त्याचमुळे एका धावेवरती मात्र समाधानी मानली जात आहे. हो नक्कीच चांगला चेंडू डिलिव्हर केला होता विशाल पाटीलचा, जसं मी उल्लेख केला की चांगला उभरता सितारा आहे. बॅटिंगमध्ये त्यांनी दाखवून दिलं आणि बॉलिंगमध्ये सुद्धा त्यांनी इथं जबाबदारीने बॉलिंग केली आहे. पहिलं षटक फ्रंटलाईन गोलंदाजाचं जे हाताळलं गेलं होतं भावेश पारदीवरती आक्रमकता दाखवली, त्या आक्रमकतेच्या माध्यमातून नक्कीच ह्या षटकामध्ये धावाती रोख लागवण्यामध्ये सक्षम ठरला आहे. 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात विशाल पाटीलने आणि हा शेवटचा चेंडू उडवला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू उंच जातोय, आकाशाला भेट जात असताना खाली आला आणि झेल टिपला पुन्हा एकदा आकाश जोशीने. आणि 18 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज, 47. म्हणजे अजूनही सामना संपलेला नाहीये, कारण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल लोकल बॉय आहेत. मानस धुमाल एकीकडे आहे तर दुसरीकडे पाहू शकाल आतिश मागे. तिसऱ्या षटकाला सुरुवात करेल आकाश जोशी, ओव्हर द विकेट न मारा करेल. हो, पहिला चेंडू मात्र ऑनसाइडला टर्न केला, परंतु डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे, परंतु या ठिकाणी मात्र चुकीचं जजमेंट तिथे थोडंसं आपण पाहिलं. चेंडू शोधतायत आणि शोधता शोधता तोपर्यंत फलंदाजानं 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या. मागच्या पर्वामध्ये सुद्धा मात्र आपण पाहिलं तर मानसनं अगदी धमाल केली होती आणि याच पर्वामध्ये सुद्धा पाहूया कशा रीतीने मात्र बंटी ब्लास्टर संघासाठी मात्र तो परफॉर्मन्स करेल. कारण मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल, तुम्हाला प्रयत्न करावा लागतील, कारण लक्ष सुद्धा खूप मोठं आहे. 74 धाबांचं तुम्हाला रन चेस मात्र या ठिकाणी करायचं आहे. परंतु कॅप्टन्सी पहा, लाजवाब बंटी पाटील, त्याला सुद्धा माहिती आहे की कुठल्या फलंदाजाचा स्ट्रॉंग झोन आहे, वीक झोन आहे आणि त्याच पद्धतीने मात्र या ठिकाणी ही रणनीती मात्र वापरली जाते. आता मात्र चेंडूला गिरकी दिली आणि गिरकी देत असताना चेंडूला पाठवलाय स्वर्गीय देवीदास मृदुष्ठानच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. या ठिकाणी ओढून घेतलीये, आतिश मागे नाही, थोडेसे पुढे आले आणि त्यांनी चेंडू असा मागे फेकून दिला. स्विंग ऑफ द बॅट चांगलं होतं, बॅटचं स्विंगिंग चांगलं होतं आणि अशा प्रकारचं टायमिंग साधलं तर मी म्हणतो की येणाऱ्या 16 चेंडूंमध्ये 39 धावा अवघड नाहीयेत.
पॉसिबल आहेत. एव्हरीथिंग इज पॉसिबल. सर्व काही शक्य आहे. तुम्ही ते करून दाखवलं पाहिजे. आतिश हा फुलटॉ चेंज ऑफ पेचा प्रयत्न आणि पंचांचा बीमरचा इशारा +4 फायर्स. प्रश्न मात्र आता पडला आहे तो म्हणजे देवांग लायन्स या संघाला. कारण एका चेंडूवरती आतापर्यंत पाहिलं तर आतिशने एकूण धाबा जोडल्या 13 आणि हा चेंडू आहे फ्री हिट. यालाच म्हणतात योगी सर विनाशकाली विपरीत बुद्धी. तुमची एक चूक तुम्हाला होऊ शकते आणि अजून एक घ्या. चुका 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 त्या चुका त्या चुका अजून एक बीमर आणि यालाच म्हणतात सामन्यातला कलाटणी मिळणं. मला वाटतं योगी सर हा टर्निंग पॉइंट असू शकतो सामन्याचा. कारण आता बॉलर सुद्धा बदलला जाईल आणि नेहमीचा बॉलर नसणार आहे. कदाचित अल्टरनेटिव्ह असेल. बघा हा चेंडू दाखवला जातोय स्क्रीनवरती रिप्लेमध्ये खूपच उंच अगदी मानेच्या जवळ हा फुलरलेनचा चेंडू. विकेट किपर सुद्धा त्या ठिकाणी चाच पडले आणि लागोपाठचे 2 बीमर टाकल्यानंतर नक्कीच संघाला बीमार करतो किंवा स्वतः संघाला बंटी वॉरियर्स असं आपल्याला इथे पाहायला मिळतंय. देवांग लायन्स संघ फिल्डिंग करतोय. त्यांचा गोलंदाज आपण पाहतोय की ज्याला आता निलंबित केलंय. हो नक्कीच. जो आपण मात्र या ठिकाणी जे अधुरं षटक आहे ते आता मात्र दुसऱ्या गोलंदाजाला पूर्ण करावं लागेल आणि या सामन्यामध्ये आकाश जोशी आता मात्र गोलंदाजी करू शकणार नाहीये. हे कुठेतरी दुर्दैव बाब आहे देवांग लायन्स संघासाठी. चला जास्त टीम मीटिंग मात्र या ठिकाणी करू नका. तुम्हाला लगेचच या ठिकाणी क्षेत्रक्षे सजवायचं आहे. आणि पहा दुर्गेश भोईरनं खास करून पाणी पाजलं की कानमंत्र दिलंय. हे नक्कीच या ठिकाणी चर्चा मात्र करावी लागेल. नक्कीच आज तर तसा दिवस पण चर्चेचाच आहे. जसं आपण नेहमी म्हणतो की आजचा जो निर्णय पाहतो आपण महाराष्ट्राचा, नेहमी म्हणतो की कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र. हां आणि तसं इथं पाहायला मिळतं की कुठं नेऊन ठेवला हा सामना. 18 चेंडूमध्ये 27 धावांची गरज होती. आता बघा किती विलक्षण पद्धतीने ते पुढेपणे समीकरण बदललंय. 16 चेंडूंमध्ये फक्त 36 धावांची गरज. हो नक्कीच आहे. कारण यामध्ये आपण पाहिलं तर आकाश जोशीने मात्र कुठेतरी खूपच चुका केल्या आणि त्या चुकांचा मात्र या ठिकाणी फायदा झालेला आहे. तो म्हणजे बंटी ब्लास्टर या संघाला. पुढील गोलंदाज आता मात्र या ठिकाणी सुरुवात करेल आणि फ्री हिट कंटिन्यू आहे. प्रतीक जमदारे आय थिंक बुमरा स्टाईल. यस बरेच जण हल्लीच्या काळामध्ये कोणी मलिंगाला फॉलो करतो, कोणी बुमराला फॉलो करतो. कारण अगदी ते यॉर्करचे बादशाह समजले जातात. आधीच्या काळामध्ये मलिंगा अगदी यॉर्करमध्ये मास्टर होते, परंतु आता बुमराचा यॉर्कर जो आलाय तो अगदी सर्वांना हैराण करतो आणि त्यांना फॉलो करणारा गोलंदाज आपण पाहू शकता आपल्या या ग्राउंडवरती, ज्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय कॅप्टनने. धावसंख्या 40, 74चं लक्ष. चला खेळ सुरू करा प्लीज. विशाल पाटील आपण जास्त वेळ घेऊ नका कारण एकूण 8 सामने आज कव्हर करायचे आहेत. आणि Please. माफ करा स्कोर मी थोडासा चुकीचा सांगितला होता. 41 धावसंख्या आहे आणि आता 33 धावांची योग्य गरज आहे. फक्त 16 चेंडूंमध्ये 33 ची गरज आहे. खूप अगदी सामना जवळ येतोय. काही विकेटचं पतन झालं तर टर्न होऊ शकतं, परंतु या ठिकाणी वरचढ ठरतोय मी म्हणू शकतो निलेश देसाईचा संघ. हो नक्कीच कमबॅक चांगल्या प्रमाणे केलाय. त्यामध्ये आतिश मागेचं सुद्धा मात्र चांगलं योगदान आपण म्हणू शकतोय. मानस धुमाल पाहूया कशा रीतीने मात्र त्या ठिकाणी साथ देईल. आणि आता मात्र या ठिकाणी प्रत्येक पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. चला स्पीडअप करा प्लीज. लास्ट वॉर्निंग देवांग लायन्स. ओव्हर द विकेटनं मात्र मारा करेल. थोडंसं रनअप मध्ये मात्र या ठिकाणी चुकी पाहायला मिळाली आणि त्याचमुळे पंचांच्या वतीने डेड बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु मित्रांनो कुठेही जाऊ नका जीपीएल सोडून, कारण यानंतर जो सामना तुम्ही पाहणार आहात परी 11 विरुद्ध माऊली ग्रुप. एकीकडे मनोहर भोईर यांचा संघ तर दुसरीकडे रवींद्र पाटील आणि शेखर पाटील यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. हो या ठिकाणी पाहू शकाल आय थिंक एज होती का हा प्रश्न पडलेला आहे. कारण आपण जर बंटी पाटीलचे जर एक्सपिरियन्स पाहिले तर आय थिंक झेल ड्रॉप झालेला आहे. यस कारवे सर हा सुद्धा एक टर्निंग पॉइंट होऊ शकेल, परंतु फ्री हिट होता याचा सुद्धा विसर पडला आपल्याला. नाही नंतर तुम्ही ते बोलणारच होते, कदाचित आम्हाला विसर पडला. बंटीने दर्शवला आम्हाला, पण तो त्या ठिकाणी कट होता कारण चेंडू टर्न झाला होता बॅटला स्पर्श केल्यानंतर. असंच असतं नशिबाची साथ जेव्हा लाभते ना योगी सर तेव्हा भरभरून लाभते. भगवान देत आहे तो छप्पड फाडके देत आहे. आणि तसं क्रिकेटचा खेळ आपण पाहिलं तर लक फॅक्टर असणं फार गरजेचं आहे. कोण म्हणतो की लक फॅक्टर नसलेल तरी चालेल, परंतु लक असणं फार गरजेचं आहे. आणि इथे मात्र चांगला स्ट्रोक होता
अगदी या मैदानाला गुदगुल्या करत चेंडू अगदी डीप स्क्वेअरकडे गेला, परंतु तिथे मात्र डीपमध्ये फिल्डर होते विशाल पाटील, त्याने कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये आणि एका धाब्यावरती समाधानी राहावं लागलं मानसला आणि सिंगलच्या वतीने धाफल गाता मात्र पुढे जात असताना आपण पाहू शकाल 2 गडी बाद 43. चांगला फटका होता, चांगलं एज्युकेशन होतं त्या फटक्यामध्ये, टायमिंग मस्त होतं मानसचं, लेग ग्लान्स होता तो, परंतु त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण झालं. अतिश मागे भन्नाट क्रिकेटर बाहुबली स्टाईलनी उडवला आणि फेकून दिलाय स्क्रब द विकेट. प्रेक्षकांमध्ये जल्लोष, षटकार. की अतिश मागे थोडेसे पुढे आहेत. हो नक्कीच आणि पुढेच राहावं लागेल. जर जीवनामध्ये जर पुढे पुढे वाटचाल करायची असेल तर मात्र तुम्हाला पुढे एक पाऊल टाकावं लागेल आणि तो सांगतोय की समोरचा गोलंदाज कुठला आहे, त्याची स्टाईल कोणती आहे त्याचा मला फरक नाहीये, जो माझा नॅचरल खेळ आहे तो मात्र या ठिकाणी साध्य करेल. आणि मात्र मी तर म्हणेन की या खराब चेंडूची हाताळणी अगदी फुलटॉस परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि मिडविकेटची सीमारेषा त्याने मात्र सहजपणे ओलांडली. ज्या फटक्याची आवश्यकता होती बंटी ब्लास्टर संघाला, तो फटका आतिश मागेच्या बॅटमधून पाहतोय आणि मी म्हणतो की आपल्या संघाला आता पुढे घेण्याचं कार्य सुरू आहे त्याच्याकडून. खूप छान, खूप छान, चांगलं स्विंगिंग बॅट आहे त्याची. मागच्या वर्षीपेक्षा चांगलं डेव्हलप केलं आतिश मागेने. आता थोडासा मागे मारायचा प्रयत्न होता, चेंडू खाली राहिला, डायरेक्ट हिट सुद्धा केलं होतं लेग स्लिप मधून, परंतु त्या ठिकाणी हिट लागल्याने पंचांचा लेग बाईटचा इशारा. शरीराला स्पर्श करून चेंडू गेला होता आणि स्ट्राईक आता आतिश मागेकडेच आहे, ज्यांना आपण पुढे जाताना पाहतो आणि संघ सुद्धा पुढे चाललाय. धावसंख्या पोहोचलेली आहे आतापर्यंत, ती म्हणजे बरोबर 50 वर होऊन जाऊ द्या टाळ्या. निलेश देसाई साहेबांचा संघ पूर्णपणे टर्न करतोय, पलटवार करतोय सामन्यामध्ये. प्रेक्षक हो, पहिला सामना जिंकला मनोज पाटील यांच्या समर्थक कृपा एंटरप्राइजेसने आणि हा दुसरा सामना इथे पाहतो आपण. या GPL 2024 चा अंतचा सामना असेल तो म्हणजे परी 11 विरुद्ध माऊली. आणि पाहू शकाल या ठिकाणी ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी या कुक्षेगावचे समाजसेवक सायनाथ शिरपत पाटील यांचा सुद्धा शुभागमन झालेला आहे. अतिशय सुंदर सामना. आपण जर सुरुवात पाहिली तर कुठेतरी 2 षटकांपर्यंत देवांग लायन्सनं मात्र या सामन्यावरती पकड निर्माण केली होती, परंतु तदनंतर पाहिलं जसा आतिश मैदानाच्या आतमध्ये आला तसा मात्र या ठिकाणी बंटी ब्लास्टर संघानं मात्र वापसी करून दाखवली. ह्या षटकामध्ये योगी सर तब्बल 24 धावा मिळाल्या. 24 धावा, जे समीकरण होतं 3 षटकामध्ये 28 धावांचं ते आता 2 षटकामध्ये 24 वर आलंय. काय जबरदस्त टर्न केलं. आणि बघा जसं तुम्ही उल्लेख केला की नशिबाची साथ आपल्या मेहनतीच्या सोबत जर असेल तर नक्कीच आपण प्रगती करू शकतो. आणि इथं पाहायला मिळालं की कमी नाही स्वतःला समजलं, त्यांनी नेव्हर गिव्ह अप अशी पूर्णपणे संकल्पना केली. दिनेश देसाईंनी चांगलं धडे दिले त्या संघाला की सामना सोडू नका, कधी पण चान्स मिळू शकते. आणि संधीचं सोनं करत असताना आतिश मागे इथे सामन्याला आणि आपल्या संघाला पुढे घेऊन चाललाय. आणि हा षटक एक्झॅक्टली सांगून जाईल की कुठल्या संघाच्या बाजूने हा सामना जाईल. कारण विशाल पाटील एक प्रॉपर गोलंदाज आहे. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 24 धाबांची आवश्यकता आहे. दुसऱ्या स्पेलमध्ये आपण विशालला पाहतोय. चांगला चेंडू पहा, इथे मात्र पाहू शकाल कॉट बिहाइंड, एज इज ऑन गॉन. आतिश मागे, बॅक टू द पवेलियन. इथे विशाल पाटील सुद्धा सांगतोय की आम्ही सुद्धा सोडणार नाहीये साहेब सामना, कारण आम्हाला सुद्धा जिंकायचं. आम्ही सुद्धा इकडे फिरायला आलो नाहीये. आम्ही सुद्धा आमची टीव्ही स्क्रीन बंद ठेवली आणि इथे मैदानात उतरलो. बघा जबरदस्त कटर होता हा, अगदी हाय ऍक्शन आहे. ऑफ कटर होता आणि चेंडू बॅटला चुंबन घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये 20 आला आणि बंटीचं बघा तो जल्लोष, सेलिब्रेशन या विकेटसाठी. कारण सामन्याला कलाटणी मिळू शकते. जसं मी उल्लेख केला की अजूनही सामन्यामध्ये तुम्ही परत येऊ शकता. सामना फारसा कुठे झुकलेला नाहीये, पण तो बाजू अजून भक्कम आहे म्हणू शकतो आपण. बंटी वॉरियरची 11 चेंडू 24 धावांची गरज. जबरदस्त या ठिकाणी ज्या विकेटची आवश्यकता होती देवांग लायन्स या संघाला तर विकेट्स प्राप्त करून विशाल पाटीलनं आतिश मागे बाद होण्यापूर्वी आपण त्याचा खेळ पाहिला तर 10 चेंडू त्याने फेस केले. 2 षटकार 2 चौकाराचा समाविष्ट 24 धाबांचं आपल्या संघाला योगदान दिलं. आणि आता मात्र नवीन फलंदाज लेफ्ट आर्म बॅटर आहे भूषण पाटील. आता मात्र आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. 11 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 24 धाबांची आवश्यकता. भूषण पाटीलने जर बॅक टू बॅक 2 सिक्सर जर लगावले तर बबलू पाटील याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. आणि आय थिंक षटकाराची आवश्यकता आहे.
परंतु पाहूया भूषण पाटीलची रणनीती कशी असेल विशाल पाटीलच्या अगेन्स्ट. ओ पहिल्या चेंडूवरती या फटका चांगला सजवलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन, परंतु जजमेंट चुकीचं आणि चेंडू एका टप्प्याच्या साह्यानं सीमारेषेच्या पलीकडे जात असताना 4 धाबांसाठी चौकार. आता पण तो चेंडू अगदी योगी सर चॅनल मध्ये दिला विशाल पाटीलने. पाहिला आपण रिप्ले मध्ये की अगदी तिन्ही एसटी सोडल्या त्या. भूषण पाटील बाहेर निघाला होता, ऑप्स्टिकच्या बाहेर अगदी आडवा झाला होता चेंडू, परंतु चेंडू हा ब्लॉक मध्ये टाकायचा प्रयत्न होता, परंतु फुलर लेंथ जाऊ शकला नाही आणि बरोबर बॅटच्या पट्ट्यात आला आणि तो सुंदर चौकार भूषणच्या बॅटमधून. हो, हा फास्टर वन क्विक डिलिव्हरी पाहतोय आपण ऑप्स्टिकच्या बाहेरून. अगदी स्टान्स ओळखला, शफल होताना पाहिलं बॅट्समनला. विशाल पाटीलने हा चेंडू डॉट काढला. नक्कीच पूर्णपणे वाईट यॉर्करचा प्रयत्न तिथे विशाल पाटीलने केला आणि फलंदाजाला पूर्णपणे त्या ठिकाणी ब्लॉक केलं. कुठल्या प्रकारचा फटका खेळण्याची तिथे मात्र संधी निर्माण करून दिली नाही. जबरदस्त डिलिव्हरी. हो, आता फुलटॉस आहे आणि चेंडू मिड ऑफच्या डोक्यावर मात्र पाडलाय. अगदी वाडीच लॉंग ऑफच्या बाहेर जात असताना 4 धाबांसाठी चौकार. योगी सर, या फटक्यामध्ये हार्दिक पांड्या विसावला होता. आपण पाहू शकता, जर प्रेक्षक बघत असतील रिप्ले दाखवला आपल्याला. सुंदर पांड्याच्या स्टाईलनी अगदी लॉप करतो चेंडू, टायमिंग बेमिसाल होतं. पाहू शकता रिप्ले, फुलटॉस होता. मस्त पद्धतीने पांड्या स्टाईलनी जागेवरूनच कुठल्या प्रकारचं बॉडीची हालचाल नाही, फक्त बॅट फिरवली आणि गॅप शॉट चेलिशन सुंदर होतं. नजर अगदी लाजवाब आहे भूषण पाटीलची. 8 चेंडूंमध्ये येणाऱ्या 16 धावांची गरज. जबरदस्त सामना. हो, अजून एक मात्र या ठिकाणी अगदी फास्टर वन चांगला चेंडू आपण पाहतो या ठिकाणी विशाल पाटीलकडनं. म्हणजे पहा, विशाल पाटीलचा आपण जरा स्पेल पाहिला, पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली, त्याच्यानंतर चौकार आला, मग डॉट आला, पुन्हा चौकार आला, पुन्हा डॉट आला. आता चौकार येईल का? आणि चौकाराची मात्र गरज आहे, ती म्हणजे बंटी ब्लास्टर या टीमला. असं वाटतं की ह्या ग्रामपंचायतचा पिनकोड नंबर आहे की काय, 4040, आणि आता 4 येईल का? 7 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. हा चेंडू फार महत्वाचा योगी सर. या चेंडूमध्ये मोठा फटका येणं अपेक्षित आहे, अन्यथा सामना पुन्हा एकदा टर्न होईल. ओ, चेंडू टर्नचा प्रयत्न केला आणि तो असफल ठरत असताना रॉकी सरांनी सिग्नल दिला की हा खूपच वाईड आहे, क्रिजच्या बाहेर नोचा इशारा. कारण हा चेंडू क्रिजच्या बाहेर टप्पा बघा अगदी सोडून दिला भूषण पाटीलने. आणि कदाचित ह्या चेंडूमध्ये बरंच काय दडलंय. धावसंख्या 1ने फुलते आणि चेंडू कायम आहेत 7-7-15. हो, नक्कीच फिरिट आहे. ते सांगत असताना या ठिकाणी मानस धुमाल आपल्या सहकार्याला की कशा रीतीने मात्र तुला फटका खेळायचा आहे आणि एक्झॅक्टली शेवटचा जो गोलंदाज आहे तो मात्र कोण असेल, हा सुद्धा प्रश्न पडलाय बंटी पाटीलला. परंतु लक्ष सर्वांचं लागलेलं आहे ज्या चेंडूवरती फिरिट विशाल पाटील मार्गस्थ होतोय. ओहो, परफेक्टली ब्लॉक ऑल मध्ये चेंडू. जबरदस्त या ठिकाणी चेंडूची हाताळणे. फक्त एकच धाव या चेंडूवरती मात्र खर्च केली आणि आता मात्र समीकरण पाहू शकाल. हा सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. खूप छान सामना रंगतोय प्रेक्षक. या सामन्यासाठी टाळ्या असू द्या. बघा, दोन्ही पण संघ इथे सामना सोडत नाहीत आणि सोडला सुद्धा नाही पाहिजे. 74 धावांचं मोठं लक्ष असं वाटलं होतं, परंतु जशी रणनीती वापरली, जशी फटकेबाजी झाली आपण पाहिली, बॅटिंग लाईनअप सुंदर इथे सजली. आतिश मागेने खूप चांगला परफॉर्मन्स दिला आणि 24 धावा कुठून या सामन्याला कलाटणी दिली. परंतु आता मात्र विशाल पाटीलचा परफॉर्मन्स पाहिला आपण, ज्याने 2 स्पेलमध्ये फक्त 15 धावा खर्च केल्या. सेकंड ओव्हरला आला होता त्यांनी 6 धावा खर्च केल्या. ह्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या, 10 धावा खर्च केल्या, माफ करा. आणि या सामन्याला टर्न केलं काही प्रमाणामध्ये. आपण पाहू शकता स्क्रीनवरती आमचे सर्व 8 संघमालक ज्यांचं आपण चित्र पाहतोय, ज्यांचे फोटोज पाहू शकता आपण. सन्माननीय पाडुशेठ धर्मा पाटील, त्यानंतर सन्माननीय निलेशजी देसले, सन्माननीय मनोहरजी भोईर, सन्माननीय संदीपजी ठाकरे, त्यानंतर आपले मनोजजी पाटील, गुरुनाथ सेठ फिरंगाणे, ज्ञानेश्वरजी पाटील, तसेच रवीजी पाटील आणि आपले शेवटचे शेखरजी पाटील. असं स्क्रीनवरती पाहू शकता आपण. हे 8 संघमालक आपापले ज्यांनी संघ इथे उतरवलेले आहेत या स्पर्धेसाठी आणि ते नक्कीच त्यांचं नशीब आजमावत असताना या सामन्यामध्ये कोणाचं नशीब असेल. चला, आपण फास्ट खेळायचं आहे. प्लीज जास्त वेळ आपण घेऊ नका. प्लीज बंटी पाटील, प्लीज जास्त वेळ घेऊ नका, कारण अजूनही मात्र भरपूर सामने खेळवायचे आहेत. आणि या स्पर्धेचा एक मुख्य नियम आहे, सामना जर बरोबरी सुटला तर मात्र सुपर ओव्हर असणार आहे. 6 चेंडू शिल्लक, विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. आणि स्वतः बंटी पाटीलला आता मात्र आपल्या खांद्यावरती जबाबदारी आपल्या संघाची घेतलेली आहे.
आणि पाहूया या ठिकाणी आय थिंक फिरकी टाकण्याचा त्याचा नक्कीच प्रयत्न असेल. शॉर्ट रनअप पाहू शकाल आपण. हो पहिला चेंडू पाहू शकाल. स्विंगिंग डिलिव्हरी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव आलेला आहे. आता मात्र प्रेशर फलंदाज आणि बंटी ब्लास्टर या संघावरती आपल्याला पाहायला मिळतोय. कारण येणारे 5 चेंडू आता शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरिता 14 धाबींची गरज. काय टर्न केला, जबरदस्त टर्न होता त्या चेंडू मध्ये. ब्रेक करतोय. ओ अजून एक स्लो रन आणि टर्न ऑल्सो. लागोबाचे 2 चेंडू टाळा मिळवते. सामना सुद्धा इथे टर्न करतोय. 34 धावा ठोकल्या बॅटिंग मधून आणि या ठिकाणी लागोबाचे 2 डॉट काढत असताना बंटीचं पुनरागमन म्हणू शकतो देवेंद्र स्टाईलने. जबरदस्त. एकेकाल होता की बंटी फास्टर गोलंदाजी करण्यासाठी आपण ओळखायचो, परंतु या ठिकाणी या हंगामामध्ये आपण पाहू शकाल अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि त्याचमुळे मात्र फिरकीवरती आता मात्र तो जास्त विश्वास दाखवत असताना आता मात्र जास्त टर्न प्राप्त केलाय. ही पहिली अवंतर धाव त्यांनी खर्च केली वाईटच्या स्वरूपात. धाबा कशाही येऊ द्या त्या गरजेच्या आहेत बंटी ब्लास्टर संघासाठी. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 धाबींची गरज. 4-13 आणि सामन्यामध्ये कोण कोणाचे 3-13 वाजवेल अगदी पूर्णपणे हलचल निर्माण झाली आहे. महत्वाचा सामना आहे, महत्वाची टुर्नामेंट आहे. आम्हाला जिंकायची आहे, आम्ही सोडणार नाहीये, आम्ही जिंकण्यासाठी चालू आहे. दोन्ही संघ एकमेकांना सांगत असताना पहिल्या चेंडूमध्ये वाटलेलं आपण जेव्हा सेकंड इनिंग सुरू झाली की धावा खूप अवघड आहेत, परंतु अशक्य नाही असं म्हटलं होतं आणि अशक्य नाहीच आहे. जगामध्ये काहीच अशक्य नाहीये. मी ते शक्य करू शकतो आणि ते शक्य होत असताना या ठिकाणी पुन्हा एकदा पुनरागमन करतोय बंटी पाटील की मी सुद्धा शक्य करू शकतो की मी पुन्हा या सामन्याला कराटे देऊ शकतोय. 3 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये 2 सुंदर टाकले होते. आता 4 चेंडू टाकायचे, 13 धावांची गरज. आता सुद्धा स्लोअर वन होता, चेंडू बॅटच्या खाली होता, नीटसा उचलता आला नाहीये. भूषण पाटीलला स्क्वेअर ऑफ द विकेट जात असताना फक्त सिंगलची प्राप्ती आणि धाव संख्या इथे 1 ने पुढे जात आहे 62 वर. येणारे चेंडू 3 मध्ये 12. हो नक्कीच क्षमता मानस धुमालकडे आहे, कारण याच फटक्यांसाठी मात्र त्याला जाणला जातोय, परंतु परिस्थिती आता मात्र त्याच्या विपरीत आहे. हिट आउट नाहीतर गेट आउट अशी स्थिती आपण पाहतोय. 3 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही मात्र विजयासाठी आपण विचार केला तर 12 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकारांची आवश्यकता आहे. म्हणजे या चेंडूवरती मोठा फटका येणं अपेक्षित आहे आणि तो फटका मात्र या ठिकाणी सजवेल का मानस धुमाल. आतापर्यंत एकच चेंडू त्याला किल्ल्याची संधी मिळाली, परंतु पाहूया त्या संधीचं सोनं करेल का. चेंडूला आपली दिली, चाबुक शॉट, लॉंग ऑफ. ओ माय गॉड, झेलबादच्या स्वरूपात बाद. आणि या ठिकाणी पहा झेल कोणी पकडलाय तर त्याच्या मोठ्या बंधूने पकडलाय, अर्थात विनीत धुमालनं. बॅटिंग मध्ये सुद्धा सुंदर प्रदर्शन आणि बॅटिंग बॉलिंग मध्ये सुद्धा इथे सामन्याला कलाटी देत असताना एअर स्विंगर होता तो. चेंडू फ्लाय झाला होता. मानस धुमालने आधीच मानसिकता तयार केली होती की मला चेंडू लॉफ्ट करायचा आहे, पण तो चेंडू स्विंग होताना पाहिलं नाही. पाहू शकता टीव्ही स्क्रीन होती हा रिप्ले. किती आउट स्विंगर होता, चेंडू बाहेर निघत होता, पण तो त्या ठिकाणी आडव्या बॅटचा प्रयत्न जो केला तो चुकीचा होता योगी सर. जर त्याला नीटसा लॉफ्ट करता आलं असतं स्क्वेअर कटच्या माध्यमातून तर कदाचित हा षटकार होऊ शकला असता, परंतु एकदा वेळ निघून गेली की जर त्याला महत्व नाहीये. आता मात्र 2 चेंडू शिल्लक, 12 धावांची गरज आणि फटक्याला उंची सुद्धा जास्त मिळाली, त्याचमुळे मात्र सीमारेषा तो ओलांडू शकला नाहीये. आणि सहज सोपा झेल विनीत धुमालच्या वतीने आपण पाहिलं. आता मात्र ओमकारलीये. 2 चेंडू शिल्लक आहेत, 2 षटकारांची आवश्यकता. आणि या ठिकाणी पाहू शकाल पुन्हा एकदा मिस टायमिंग. चेंडू हवेत, भावेश पारदी लॉंग ऑन वरून पोहोचला मिडॉनला. त्याने पकडला झेल आणि या सामन्यावरती पकडली ती म्हणजे देवांग लायन्स या संघानं. दत्ता रसिको की दैवत येतं आणि कर्म येतं असं म्हटलं जातं. देवाने तुम्हाला भरभरून दिलं होतं बघा. जे आपण षटक पाहिलं होतं 24 धावांचं, ज्यामध्ये गोलंदाज सुद्धा बाद करण्यात आला. त्यानंतर तुमचे 12 चेंडूमध्ये 24 धावांची गरज असताना सुद्धा सामना तुम्हाला जिंकता आला नाही. याचा अर्थ नक्कीच तुम्ही काही चुका केल्या आणि अशा प्रकारे सामना जिंकलाय तो म्हणजे देवांग लायन्सने. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक बंटी वॉरियर्स.
कॉंग्रॅच्युलेशन संदीपजी ठाकरे, सचिनजी ठाकरे आणि हार्ड लक निलेशजी देसले. सामना अतिशय चांगल्या प्रमाणे प्रेक्षकांना पाहायला मिळाला, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. एका संघाला पराभूत स्वीकारावा लागतो तर एका संघाला विजयश्री प्राप्त होत असते, हरकत नाहीये. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्याने अष्टपैलू कामगिरी या सामन्यामध्ये केलेली आहे. बॅटिंग करत असताना 34 धाबा ठोकल्या आणि गोलंदाजी करत असताना 2 सफलता आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. अर्थात बंटी पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. आणि बंटी पाटीलसाठी कॅश प्राइज सुद्धा आलेला आहे. बबलू पाटील याचकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि देवांग लाईन्स संघाचे सर्वेसर्वा सचिनजी ठाकरे याचकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि ही तुम्ही एंट्री पाहू शकाल. यानंतर जो सामना तुम्ही